श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर मित्रांनो, आम्ही आलोय अव्या काकाच्या घरी. आपला समर्थचा अव्या काका आहे, तर त्याच्या घराजवळ आलोय. आणि आत्ता आम्ही चाललोय सावे कुर्ल्या पकडायला. त्या नदीतल्या असतात, त्या आपण बघायच्या आहेत. चला तर मग आज जायचंय नदीतल्या सावे कुर्ल्या पकडायला. तर आता काळोखातनं आम्ही कुर्ल्या धरायला चाललोय. आपल्या नदीला खूप मोठा हौर आलेला आणि सावे कुर्ल्या गोड्या पाण्यातल्या असतात. तर त्या आपल्याला जाऊन बघायच्या. बघा हे पुढे निघाले सर्व. जय वगैरे, जय आहे, ऋषी आहे, साहिल आहे, समर्थ आहे, अव्या आलाय. तर आता आपल्याला जायचंय नदीच्या तोंडावर. काळोख आहे, मला खाली काय पायाखाली दिसत नाही आहे. आता दिसतंय पाठी बॅटरी मारलेली आपल्याला. चला नाही तर मी एकटाच मागे राहिलो असती. हे सगळे गेले असती कुर्ल्या धरून घरी. चला आलोय नदीमध्ये, आलोय आपण. सावे कुर्ल्या बघायचे आहेत आणि खूप मस्त छान व्हिडिओ होणार आहे. पहिलीच कुर्ली धरलेली आहे, पहिलंच उद्घाटन केलेलं आहे कुर्लीचं. ही नदी आमची बघा, ती बघा एक पहिलंच उद्घाटन पहिल्या कुर्लीचं. तर मी आता खाली उतरतो. उतरताना खूप जरा अडचण आहे. वर कोण थांबतंय? मी. कारण दिसणार नाही, आपण टॉर्च घेतलेला आहे बरोबर. खाली झाडं झुडपं खूप लागलेली आहे. कडेकडेने आपण चाललेलो आहे. खाली पण दाखवा काहीतरी असेल माझ्या पुढे, काहीतरी काहीतरी दिसायला पाहिजे ना, पण असू शकतं. कोण भेटते ना? मी मारतोय. पुढे पण काही लोक कुर्ल्या पकडतायत, सावे कुर्ल्या. आवाज येतोय. बघा एका हाताने धरलेली आव्याने कुर्ली ती. बघू शकता तुम्ही. दाखव. ही बघा, हिला बोलतात सावी कुर्ली. छान. इधर पिशवी दे. तिथे पुढे सुद्धा बघू शकता तुम्ही कुर्ल्या धरता येते बघा. काळोखात पुढे उजेड दिसतोय. तिथे पण काही जण कुर्ल्या धरण्यासाठी उतरले आहेत आणि या खूप टेस्टी कुर्ल्या असतात. तर तो थांबा सांगतोय. कुर्ल्या पळत आहेत जोर जोरात पाण्यामधनं. बघा पाणी केवढं आहे. हे पाठी थांबा तुम्ही. बघू शकता तुम्ही. पाण्यात एकदम डोळे खाली टाकावे लागतात खुपसून, तेव्हा त्या कुर्ल्या आपल्याला दिसणार. बघा थांबा थांबा. हा पळते पळते. कुर्ली दाखवतो मी तुम्हाला. पाण्यामध्ये किती जोरात पळते ती. बघा कुर्ली पळते बघा जोरात. पकडली बघा, बघू शकता. दाखव. हा मादी आहे ती, बघू शकता. कशी समजते मादी आहे? चावली बघा त्याच्या बोटाला. आणि मादी कशी जोरात समजते? चावते. कसे काय दिसतात पाण्यात ते. आणि ही मोठी कसरत असते. आपण पाण्यात ती शोधायची आहे. लाल दगडी आहेत खाली आणि त्याच्यामध्ये ती कुर्ली शोधायची. ती पळताना दिसते अक्षरशः आपल्याला. बघा अजून एक आहे तिथे, मोठी कुर्ली आहे ती. पाणी खूप आहे ते. ढोपराच्या वर पाणी लागले मला. दाखव. चावतायत त्या. समर्थ पाणी खूप आहे ते.
इथे मार नाही पान आहे पान आहे इकडे आहे इकडे आहे चालली तीच पकडू तुम्ही जाऊ 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 कुठं नाही थांबले तुम्ही इकडेच आहे जाऊ दे कुठं जात नाही जाऊ दे वर येणार ती तिकडे इकडे राहू मी पाठवून बघ काय घंटा होता नाही हे साध्यातले आहेत म्हणून मामा पकडतो ती कुर्ली चालली पुढे पुढे बघा ते मारायचे हातावर भिजलास तू खूप मोठे असे कुर्ले आहेत बघू शकता बघा हा खतरनाक खूप असं पाण्यात आपण आलेलो आहे सगळे कपडे ओले झालेले आहेत असं वाटलेलं ढोपराच्या खाली पाणी असेल पण ढोपराच्या वर पाणी आहे आणि खरोखरच ही कसरत आहे मी पहिली वेळ आलोय सावे कुर्ले पकडायला आणि पहिला जो पाऊस पडतो आपला जूनमध्ये पडतो आता मे मध्ये पडलाय लवकर सुरुवात झाली आहे तर हे कुर्ल्या वर आलेले आहेत नदीमध्ये आणि वरती पुढे या आणि ह्याच्या अगोदर ज्या कुर्ल्या जे पकडल्या ह्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप अशी पिल्लं होती पोरं होती त्यांच्या पोटामध्ये आणि ती सोडण्यासाठी ते सावे कुर्ल्या खऱ्या येतात आणि ते सोडल्यानंतर ते परत बिळात जातात तर आपल्याला बघायचंय आपल्याला वर व्हायला सांगतोय कारण पाणी खूप खोल आहे पुढे आणि आम्ही तिथे नाही जाऊ शकत खूप काळोख आहे तर आता पुढे आलोय आम्ही कारण त्या साईडला खूप खोल पाणी आहे मधोमध सगळेच कपडे भिजत होते त्यामुळे आम्ही ते खोल पाणी सोडलं आणि वरच्या साईडला आलोय आता ते लोक खोल पाण्यात हे मासे बघा मासे दिसत आहेत मासे आहेत बोईर आहेत तर ते लोक येत आहेत त्यासाठी आपण थांबलोय वर येऊन काळोखात पकडा मीठ आपण पण चेक करूया आपल्याला कुर्ल्या दिसत आहेत काय ते लोक तिकडनं येतातच आहेत पकडत तर आपण इथे चेक करूया ते समोरून येत आहेत बघा कुर्ल्या पकडत ही मोठी कसरत असते मी घसरून पडलो आता पाण्यामध्ये मोठी कसरत आहे ही कुर्ल्या शोधणं म्हणजे पाठी आहे पकड नजर तीक्ष्ण एकदम वर जागेवर मला जागेवर मग मला आवाज मी आलो पकड मग तू मासे पकडते पण हा दादा नाही बोलत आहे ठेवणार कशात खिशात मासे बघ शिंगटे आहेत त्या बारक्या शिंक्या तेच तर पाहिजे मला मळू मासे आहेत मोठे आहेत आणि हे आहेत ते शिंगटे आहेत वाटतं बारीक शिंगट्या बघू शकता तुम्ही पाण्यात शिंगटे आहेत बघा चिंगू नाही काय ते शिंगटी आहे रे ती शिंगटे नाही शिंगटे आहेत मळू पण बघू हा बारका खेकडा बघू शकतो पाण्यात आज बारकी कुर्ली आहे ती दगडात गेली बाबा बोईर आहे तो बोईर आहे मळू आहे तो ह्याला मळू बोलतात बघा मला पण नक्की नाही माशी नाही माहिती या माशाला मळू बोलतायत मोठा आहे लहान नाहीये चांगला एकदम भरगच आहे बाबू याला पकड घे बाबू समर्थ ह्याला पकड नाही चावत ते जर तिकडनं हात घाल गपचूप हा दे
मार मार घात घाल. अरे दिसत नाही. काय पाणी हलवलं हाय बघ दगडात लपलेला. दगडात हात घाल. त्या दगडात घाल घाल दगडात हात घाल. पकड नको सोडू. नाही चावत नाही चावत. पकड पकड घाल पटकन हात. हा घाल. हा मार त्या दगडात मार. त्या दगडात लपलाय. अरे हाय दगडात मार. पकड 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 काय नाही करणार. पकड हाय. अरे पकड दोन्ही हातात पटकन. पकडलो. काय पकडलेलं पकडलेलं बोलतो. सुटलाय माझा. त्यांना नाही पकडलाय. तुला मागून सुद्धा बघा गँग आलेली पुरी मासे पकडत कुर्ल्या पकडत सावे कुर्ल्या पकडत. पुरी मोठी गँग आहे त्यांची सुद्धा. आणि ते पण नको डोळ्यावर बघू शकता तुम्ही. पकडून संपवले. मोठी गँग आहे. आणि आम्ही पुढे पहिलाच सावे कुर्ल्या पकडलेले आहेत. आणि ते पण खूप गँग घेऊन आलेले आहेत. पुरे 8 जण आहेत. फुल गँग आलेली आहे. आणि येताना मोठी गोण आणलेली आहे. किती पकडल्या बघूया दाखव. भरपूर अशा आहेत. केवढा मोठा आहे बघ मामा. होय हा डांगा बघायचा. अरे बापरे. काढ त्याला मोठ्याला. केवढा आहे तो बाप रे. खतरनाक आहे रे. एक नंबर आहे तो. चावत असतील ना या. पकडलं काय नाही. हा ना. अरे बापरे केवढा मोठा आहे बघ. खतरनाक पकडलेला आहे. फुल मोठी गँग आलेली आहे बघा ही आपली कालिकावाडीतनं. सही 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 एक नंबर. पावसाच्या सीझन मध्ये आपली पिल्लं सोडण्यासाठी येतात. पिल्लं सोडतात आणि परत ते आपल्या बिळामध्ये जातात. आणि ते परत वर येत नाही. आणि हेच 2-3 दिवस आहेत आता ह्या भेटणं. आणि ह्याच्यानंतर बंद होणार भेटणं. आणि परत पुढच्या वर्षी पावसात परत त्या सुरुवात होतात. आणि बिळात गेला तर त्या काढाव्या लागतात आपल्याला. चला तर मग आपल्या कुर्ल्या धरून झालेल्या आहेत. तर वर जाऊन बघूया आपण घराजवळ त्याच्या आपण किती कुर्ल्या पकडल्या आहेत त्या. आता बघू शकता ह्या आहे सावे कुर्ल्या याला बोलतात. आणि हे खरोखर पोरं सोडण्यासाठी येतात. बघा हा नर आहे. हे दोन्ही सुद्धा मोठे आहेत. ते नर आहेत. आणि किती धरले आहेत ते आता बघूया आपण. आपली गोण आहे ही हक्काची. फुल फुल गँग आहे आता. बघू शकता तुम्ही. तरी पण 30-35 ह्या कुर्ले. आणि सगळ्यांचे डेगे एकदम एक नंबर आहे. म्हणजे हे जर बोट धरला मला वाटत ना ते सोडतील लवकर. तुकडा पाडल्याशिवाय खरोखरच खूप अशा आपण कुर्ल्या वाजलेल्या बघा. यांनी आपलं बोट बघा खतरनाक आहेत. खूप बघण्यासारख्या आहेत मोठ्या. आणि ह्याचा रस्सा खूप छान होतो बोलतात. रश्श्यासाठी पकडतात ते लोक. आणि ह्या एवढ्या भरीव नसतात. पोकळ असतात थोडं. पण आताच्या भरीव निघू शकतात कारण त्यांचा टाईम निघून गेला आहे. आणि ते लवकरच आता बिळात जाण्यासाठी आणि लगेच संपणार आहेत. थोड्या दिवसात आता ह्यांचा योग भेटणार येणार आहे. थोडे दिवस आता भेटणार आणि ते बंद होणार आहेत भेटणं. कारण ते बिळात एकदा गेल्या की विषय संपला त्यांचा. मग येईल माशांचा सीझन येईल. मोठमोठे मासे असणार आहेत. ही मांदी आहे. एवढं ही मादी आहे. ह्यांच्या पोटात पोरं असतात. ते सोडण्यासाठी ते येतात. हिच्या हाय की नाही बघूया आपण खोलून. नाही पिल्लं सोडून झालेली आहे ती. कशी आहे ती बघू शकता मादी तुम्ही. पिल्लं सोडून झालेली आहे. तो नर होता. तर मित्रांनो सावे कुर्ल्या धरून झालेल्या आहेत. हे बघा पाठी सर्व एकदम तयार झालेलं आहे. साईल वगैरे आमचा समर्थ आलेला आहे. ऋषी आहे आणि नानू आहे आणि जय आलेला आहे. आणि तशाच आम्ही धावत आलेलो कुर्ल्या धरण्यासाठी. त्यांनी सांगितलं आज मी सावे कुर्ल्या धरायला चाललो आहे. तर आम्ही बोललो थांब आम्ही पण येतोय. आणि नदीत उतरलो. खरोखरच आमचे कपडे खूप भिजले आहेत. वाटलं नव्हतं की एवढं पाणी असेल. पण मोठा हावर गेलेले 2 ते 3 हावर गेलेत. हावर म्हणजे पाण्याला खूप भरती येते. मोठा पाऊस पडतो आणि ते पाणी आपल्या नदीच्या बाहेर येते मळ्यामध्ये येतं. त्याला हावर असं बोलतात. आणि खूप असा हावर गेला आणि खूप अशा आता सावे कुर्ल्या पकडल्या आहे. आणि जर योग आला तर चढणीचे मासे दाखवायचे तुम्हाला तर ते चढणीचे मासे लवकरच दाखवेन. चला तर मग हा व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्री स्वामी समर्थ.